फुलांब्री विधानसभेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार बाळासाहेब पात्रीकर हे आजपर्यंत त्यांनी कोणताही प्रचार केलेला नाही। त्यामुळे मनसे पदाधिकारी कार्यकर्ते संभ्रमात पडले आहे आणि उमेदवार यांना फोन केला तर फोनही लागत नाही आणि लागलाच तर रिसीव्ह केला जात नाही। त्यामुळे मनसे पदाधिकारी कार्यकर्ते यांचा फुलांब्री मतदारसंघात उमेदवारांवर रोष निर्माण झाला आहे। आम्ही फॉर्म भरला, सन्मान्य राज साहेबांनी ज्या दिवशी फॉर्म आमची यादी जाहीर झाली फुलांब्री 106 मतदारसंघामध्ये, तर त्या मतदारसंघामधून बाळासाहेब पात्रीकर असा उमेदवार जाहीर झाला। तर आम्हाला मनातून आनंदच वाटला की आदरणीय साहेबांनी त्या आम्हाला उमेदवार दिला म्हणून। त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी उमेदवाराला संपर्क साधला, तर उमेदवारांनी सांगितलं मला ईबी फॉर्म आणायला वेळ झाला होता, ते वेळ झाल्या कारणाने मी तुमच्या संग 2 दिवसानंतर भेटतो। तर ते 2 दिवसानंतर पुन्हा संपर्क साधला असता ते फॉर्मचं नियोजन झालं आणि सन्मान्य आमचे मित्र छत्रपती संभाजीनगरचे तालुका अध्यक्ष आप्पासाहेब जाधव आणि मी आम्ही दोघं जण फॉर्म भरायला सोबत गेलो। फॉर्म भरला, त्यानंतर त्यांना सांगितलं प्रचाराची आपली भूमिका काय आहे, नेमकं प्रचार यंत्रणा कशी राबवायची। त्यांनी सांगितलं आपण फॉर्म आता छाननीचं झालं तर त्यानंतर आपण नियोजन करू। आम्ही छाननीच्या दिवशीपर्यंत आम्ही वाट बघितली, नंतर पुन्हा संपर्क साधला त्यांना, पण त्या संपर्क साधला असताना त्यांनी पुन्हा मला सांगितलं की माझ्यावर 2 ॲलिगेशन आलेले आणि त्या कारणास्तव आपण प्रचाराला थोडा थांबावे लागेल। तरी म्हटलं जाऊ दे, 1-2 दिवस जाईल, पण त्यानंतरही सतत आम्ही संपर्क करत असताना काही वेळेस फोन रिसीव्ह करत नाही, काही वेळेस वेगळे कारणं दिल्या जातात। त्यामुळं फुलांब्री 106 मतदारसंघातील प्रत्येक महाराष्ट्र सैनिक असो, पदाधिकारी असो, जिल्हाध्यक्षापासून ते शाखाध्यक्षापर्यंत पूर्ण महाराष्ट्र सैनिक संभ्रमात आहे का बाबा कुठल्या तरी पक्षाने सीट अडकून ठेवण्यासाठी याला मॅनेज करून ठेवलं का, असे काही प्रश्न मतदारसंघात आम्हाला विचारले जात आहेत, परंतु आमच्याकडे कुठलंही उत्तर नाही। आम्ही सन्मान्य आमचे संपर्क प्रमुख असतील, जिल्हाध्यक्ष असतील, वरिष्ठ असतील, आम्ही त्यांच्या 2 दिवसापासून आम्ही त्यांच्या संपर्कात आहे। आज कुठला तरी काहीतरी निर्णय होऊन त्याचा पडदा पडेल असे आमची तरी भावना आहे, कारण प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला असं वाटतंय की सन्मान्य राजसाहेबांवर विश्वास ठेवून असे असंख्य महाराष्ट्र सैनिक आहे की ते समोर न येता मतदानाच्या भूमिकेतून राजसाहेबांच्या सोबत असतात। परंतु आता असं होतंय का नेमकं मतदान आम्ही करावं तरी कोणाला? ठीक आहे, आम्ही पदाधिकारी असल्या कारणाने आम्ही सन्मान्य राजसाहेब आणि इंजन हे आम्हाला जोडलेलं आहे, त्यामुळे आमचं मतदानाचा विचार आम्ही कुठल्याच दृष्टीने दुसरा करू शकत नाही। परंतु नेमकं हा उमेदवार जर मतदारापर्यंत एक पॉम्पलेट नाही, एक बॅनर नाही, कुठलाच नाही, बरं ठीक आहे, तरी काही अडचण असेल तर आम्ही त्यांना ही सुद्धा विनंती केली बाबा आम्ही पदाधिकारी मिळून एक संपर्क कार्यालय खोलू, तरी त्याला सुद्धा रिस्पॉन्स द्यायला तयार नाही। म्हणजे नेमकं आम्हालाही आम्ही संपर्कात आहे, आम्ही जिल्हाध्यक्षापर्यंत जातो, जिल्हाध्यक्ष तिकडे संपर्क करताय, पण नेमकं आम्ही पूर्ण मतदारसंघातले सर्वच महाराष्ट्र सैनिक उमेदवाराचा फोन लावतोय आम्ही, तो नॉट रिचेबल येतोय त्याचा फोन। आणि एकदा फॉर्म भरायच्या दिवशी आम्ही होतो, संपर्क झाला त्या दिवशी, त्याचं काय हिअरिंग चालू आहे म्हणतो निवडणूक आयोगात आम्हाला असं सांगण्यात आलंय। तर त्याचं तथ्य आम्हाला ग्रामपंचायतचे आमचे काही सदस्य पण विचारताय, पंचायत समिती सर्कल अध्यक्ष विचारताय, तालुका उपाध्यक्ष, तालुका सचिव हे सगळे विचारताय की भाऊ आपलं काय झालंय। तर आम्ही त्याला आजचा दिवस दिलेला आहे की बाबा काय झालंय, तू निवडणूक आयोगात तुझं काय लेटर निघतं ते आम्हाला अर्जंटली सांग, नाही तर सन्मान्य राजसाहेबाच्या आम्ही वरती पत्र आज पाठवणार आहे। संभाजीनगरमध्ये समजा माणसाचं इतकं पॉवर असून सुद्धा जर उमेदवार तुमच्या संपर्कात नसतील तर मग पदाधिकाऱ्याचं काय भविष्य आहे? नाही, पदाधिकाऱ्याचं तर भावना अशी आहे की भाऊ तुम्ही काहीतरी निर्णय घ्या, सन्मान्य राजसाहेबाकडे चला, किंवा आपले संपर्क प्रमुख जिल्हाध्यक्ष यांच्याशी संपर्क झालेला आहे, जिल्हाध्यक्षांनी आज बैठक बोललेली आहे, तर त्याच्यात जिल्हाध्यक्ष मार्ग काढतील। ग्राउंड लेवलला जेव्हा आम्ही गेलो तर जे तुमचे मतदार आहेत, जे तुमचे फॅन्स मानता येतील मनसेचे, तर ते फॅन्स खूप नाराज होत आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया अशा भावना सुद्धा अनावर होत आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही तालुका अध्यक्ष म्हणून जबाबदारी घेता? त्यांच्या भावना आम्ही समजून घेऊ शकतोय। त्यांच्या भावना इतक्या आहे की कंप्लेंट आमच्यापर्यंत पॉम्पलेट कधी यावं, आम्ही प्रचार करायला तयार आहे, पण उमेदवारच यायला तयार नाही कुणीकडे, तर तोच नॉट रिचेबल आहे। बाकीच्या पक्षाचा प्रचार रॅली अशा प्रकारचा प्रचार शिगेला पोहोचला असून मनसेमध्ये उमेदवार गायब हे काय चाललंय अशी माहिती मनसेचे शहर प्रमुख आप्पासाहेब वानखेडे आणि फुलंब्री तालुका प्रमुख आकाशसाहेब जाधव यांनी जनमत लाईव्हशी बोलताना दिली। जनमत लाईव्ह न्यूजसाठी दिलीप वरकट यांची रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर।